जिल्हा परिषदच्या मेगा भरती 2023 परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांचं मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत आणि सर्वच विद्यार्थ्यांना किंबहुना सर्वच उमेदवारांना जो काही आवश्यक भाग माहिती असणं आवश्यक आहे तो आहे सामान्य ज्ञान. आणि सामान्य ज्ञान या विषयासाठी व्याप्ती त्याची प्रचंड मोठी आहे आणि व्याप्ती प्रचंड मोठी असल्यामुळं जर आपण विचार केला तर सामान्य ज्ञान या विषयामध्ये आपल्याला तयारी खूप मोठी करावी लागणार आहे. कारण काही इतर विषयांमध्ये जो आपला कंटेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला मार्क्स मिळतात, परंतु सामान्य ज्ञान या विषयातले मार्क आपले जाऊ शकतात. म्हणून या चॅनलमध्ये येणारे व्हिडिओज एकानंतर एक पाहत राहा. आज आपण विज्ञान या विषयातले सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न जे तुम्हाला येणं अपेक्षित आहे, परीक्षेमध्ये हे प्रश्न आतापर्यंतच्या काही परीक्षांमध्ये विचारलेले आहेत, ते आपण या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. आजचा हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे. ज्यांना यापूर्वीचे दोन्ही व्हिडिओज सामान्य ज्ञानाचे पाहायचे आहेत त्यांनी याच चॅनलमध्ये व्हिडिओजमध्ये जाऊन जिल्हा परिषद भरती या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओज नक्की सापडतील. चॅनल तुमच्या माहितीचा आहेच. हा व्हिडिओ जो तुम्ही आता पाहता आहात त्याला लाईक करायचा आहेच, त्याबरोबरच जो आपला व्हिडिओ आता आपण पाहतोय त्याला तुम्ही तुमच्या इतर मित्रांना शेअरसुद्धा करायचं आहे. लाईक करा, शेअर करा. चॅनल तुमच्या माहितीतला आहे, सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल तुमचं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणखी तुम्हाला कोणत्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओज, मग ते मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्तेचे असतील किंवा गणित विषयाचे असतील, तेही आपण या चॅनलच्या माध्यमातून देतो. त्यामुळं इथून पुढे येणारे व्हिडिओज, आणि हे एक लक्षात घ्या, परीक्षा फार जवळ आलेली आहे. जिल्हा परिषद भरतीसाठीचे जे काही IBPSनी तयारी केलेली आहे त्यानुसार 3 ऑक्टोबरपासून वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळं ज्या परीक्षा होतील त्यातली काही व्हिडिओज तुम्हाला नक्कीच प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळं येणारे व्हिडिओ आपल्याला समजण्यासाठी नक्की तुम्ही नोटिफिकेशन्स ऑन करायचे आहेत. त्यासाठी फार काही अवघड नाही. सबस्क्राईब केल्याच्या बरोबरच उजव्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करायचं आहे. नक्की एवढी कामं तुम्ही केलेली असतील तर आपण आता प्रश्नांच्या दिशेने जाऊयात. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? आणि सर्वांच्या माहितीतला हा प्रश्न मुद्दाम मी सुरुवातीलाच घेतलेला आहे की गेल्या 2 वर्षांपूर्वी ज्या आजारानं प्रचंड थैमान माजवलं होतं तो कोविड-19 आपण ज्याला म्हणायचो, तो कोविड-19 हा श्वसन मार्गाने पसरतो. म्हणून आपण ते नाकाला आणि आपल्या तोंडाला मास्क लावत होतो. हे नक्की सोपे प्रश्न आपल्याला आत्ता वाटत आहेत, परंतु परीक्षेत हे प्रश्न आल्यानंतर आपण गडबडतो. असं होऊ नये म्हणून आपल्याकडे ही माहिती पक्की असावी म्हणून आपण एकानंतर एक प्रश्न पाहतोय. काही प्रश्न आत्ताच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत, काही प्रश्न नंतरच्या तासांमध्ये होतील. कृपया चॅनलबरोबर जर तुम्ही कनेक्टेड राहिलात तर तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्या कानावरून जाणार आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा बसणार आहात तेव्हा तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. दुधापासून दही तयार होताना टिंब आम्ल तयार होते. दुधापासून दही तयार होताना जो आपल्याला आंबट अशा प्रकारचा चव लागते त्याला कारण आहे लॅक्टिक आम्ल. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की लॅक्टिक आम्ल हे त्या ठिकाणी तयार होतं. हायड्रोक्लोरिक आम्ल, ॲसिटिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल हे वेगळ्या ठिकाणी असतं. हे हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल प्रयोगशाळेमध्ये आपण वापरलेलं आहे. ॲसिटिक आम्ल ते आहे ते आपल्या विनेगारमध्ये वगैरे असतं. ही माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पाण्याची घनता टिंब या तापमानाला उच्चतम असते. आता आपल्याला सगळ्यांना एक माहीत आहे की 0°C तापमानाला पाण्याचं बर्फ होतं. म्हणजे लगेच सगळेजण म्हणणार की पाण्याची घनता 0°C तापमानाला उच्चतम असते. हे उत्तर मात्र चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण पाण्याला थंड करायला सुरुवात करतो तेव्हा ते आकुंचन पावायला सुरुवात होते आणि एका विशिष्ट तापमानानंतर पुन्हा ते प्रसरण पावायला सुरुवात होते. आणि हे जे तापमान आहे ते तापमान आहे 4°C. जर तुम्ही ग्राफ बघितला असेल अशा प्रकारचा 0 पासून सुरुवात झालेला, तर तापमान जसं कमी करू आपण तसतशी घनता वाढत जाते आणि 4°C तापमानाला घनता सर्वात जास्त असते. आणि
पुन्हा त्याचं आकारमान वाढतं. म्हणजे जर आपण इकडं व्हॉल्यूम म्हणजे आकारमान घेतला आणि इकडच्या बाजूला जर आपण घेतलं त्याची घनता, तर 100% आपल्याला कळतं की 4 अंश सेल्सिअस तापमानाला ही घनता सर्वात जास्त असते. कारण आपल्याला एक लक्षात घ्या, पाणी त्याच्यामध्ये बर्फ आहे, तर ते बर्फ पाण्यावर तरंगतं. तरंगण्याचं कारणच ते आहे की त्या ठिकाणी काय झालेलं असतं, त्या ठिकाणी त्या ठिकाणी 4 अंश सेल्सिअस तापमानाला सर्वात जास्त घनता असते. त्याच्यानंतर पुन्हा घनता कमी होते, म्हणून तर बर्फ पाण्यावर तरंगतं. अन्यथा जर बर्फाची घनता जास्त असती तर तो बर्फ पाण्याला तळाशी जाऊन बसला असता. कुठल्याही गोष्टीमागचा कार्यकारण भाव, शास्त्रीय कारण समजून घ्या. हे 4च उत्तर कसं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. 0 हे उत्तर बरेच विद्यार्थी लिहितात आणि ते चुकीचं आहे. आपल्या मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय विषाणू संस्था, ज्याला NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी असं म्हटलं जातं, ही संस्था नेमकी कुठं आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर बऱ्याच जणांच्या माहितीसाठी NIV ही संस्था फार लांब नाही आहे, ती पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये कुठं, लाल देऊळ जे आहे त्याच्या समोरच अगदी हे पुणे येथे ही राष्ट्रीय विषाणू संस्था आहे. मग लगेच याच्याबरोबरनं तुम्हाला हेही माहिती असणं गरजेचं आहे की या संस्थेची स्थापना पुण्यामध्ये झाली. कधी झाली पुढचा प्रश्न त्यानंतर तो येणार आहे, तो आधी बघून घेऊयात. राष्ट्रीय विषाणू संस्था NIV पुण्यामध्ये सुरू झाली. कधी झाली ते वर्षही लक्षात ठेवा. सन 1962ला NIV पुण्यामध्ये सुरू झाली. आणि आत्ता अलीकडं जे काही कोरोनाचे पेशंट आपल्याकडे सापडत होते त्यांची आपण बऱ्यापैकी टेस्ट करत होतो, त्या टेस्टची उत्तरं जी आहेत म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ते आपल्याला NIV पासूनच येत होती. असं हे प्रचंड मोठं कार्य राष्ट्रीय विषाणू संस्थेनं कोरोनाच्या काळात केलेलं आहे. आणखी एक प्रश्न, ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे संयुगात वजनी प्रमाण टिंबटिंब एवढे असते. या प्रश्नामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे. कुठल्या संयुगामध्ये हे विचारले हे आपल्याला माहिती असावं. या ठिकाणी मी ते लिहून ठेवतो. पाणी या संयुगामध्ये त्यांचं वजनी प्रमाण किती आहे. आता लगेच तुम्ही पाणी म्हटलं की सरळ लगेच विचार करणार, पाण्यामध्ये काय सूत्र आहे, पाण्याचं रेणुसूत्र आहे H2O. मग तुम्ही म्हणाल 2 असे एक दिसतं इथं, मग ते कसं काय. तर एक लक्षात घ्या, मी थोडंसं स्पष्टीकरणासहित सांगतो, कारण तुम्हाला ही उत्तरं नुसती पाठ करायची नाहीत तर समजून घ्यायची आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला ही उत्तरं पुन्हा लिहायची आहेत. ऑक्सिजनचा एकच अणू असतो, हायड्रोजनचे 2 अणू असतात. हायड्रोजनचे जरी 2 अणू असतील तरी त्यातल्या एकाचं वजन 1 असतं, म्हणजे सगळे मिळून दोघांचं वजन झालं 2. ऑक्सिजनच्या एकाच अणूचं वजन असतं 16, हायड्रोजन बरोबर कम्पेअर केलं, तुलना केली तर, म्हणून हे झालं 16. त्यांनी प्रमाण ऑक्सिजनचं आणि हायड्रोजनचं विचारलेलं आहे. म्हणजे ऑक्सिजनचं 16 आणि हायड्रोजनचं 2, हे जर आपण 2ने पुन्हा भाग लावला तर ऑक्सिजनचं 8 आणि हायड्रोजनसाठी 1 येतं. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 8 1, ऑक्सिजन 8 भाग, हायड्रोजन 1 भाग. पाणी या संयोगामध्ये हे वजनी प्रमाण आहे. प्रश्न नीट समजून घेणं गरजेचं आहे. काहीतरी उत्तर ढगात गोळ्या मारून आपण स्कोरिंग करू शकणार नाही. आपल्याला स्कोरिंग करायचं आहे, मेरिटमध्ये यायचं आहे, जिल्हा परिषदच्या या भरतीमध्ये यशस्वी व्हायचं आहे, तर 100% आपल्याला ही उत्तरं येणं गरजेचं आहे, समजणं आवश्यक आहे. सामान्य ज्ञान आहे हे, पण हे विज्ञान विषयातलं सामान्य ज्ञान मी तुम्हाला आत्ता सध्या सांगतोय. अगोदरच्या दोन्ही व्हिडिओजमध्ये इतर काही विषयातलं सामान्य ज्ञान मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा प्रश्न आपण घेतलेला आहे. 1962ला ही स्थापना झाली. त्यानंतर आणखी एक प्रश्न येतो, तो गाईच्या दुधामध्ये टिंबटिंब एवढा स्निग्धांश असतो, ज्याला आपण पुन्हा स्निग्धांश हा शब्द काहींना कळत नाही त्यांच्या माहितीसाठी. फॅट आपण जे मोजतो गाईच्या दुधामधलं, म्हशीच्या दुधामधलं, ते असतं गाईच्या दुधामध्ये 3 ते 5. मग 6 ते 9 जे आहे तेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपल्याकडं जी म्हैस आहे त्या म्हशीच्या दुधामध्ये 6 ते 9% एवढा स्निग्धांश असतो. म्हणून एक लक्षात घ्या, म्हशीच्या दुधाला भाव जास्त मिळतो, गाईच्या दुधाला मात्र त्या मानानं भाव कमी मिळतो, कारण मिळणारा भाव हा त्यातल्या फॅटवर सुद्धा अवलंबून असतो. ही जनरल माहिती आहे, सामान्य ज्ञानच आहे, पण ते तुमच्या परीक्षेमध्ये
IBPS 100% विचारणार आहे. पुन्हा प्रश्न शिल्लक राहिला, जागतिक आरोग्य दिन या दिवशी साजरा करतात. आता यासाठी मात्र मी तुम्हाला सोपवतो, फार अवघड नाहीये. तुम्ही सर्च करून हे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. जागतिक आरोग्य दिन टिंबटिंब या दिवशी साजरा करतात. उत्तर आहे, पण मी मुद्दा म्हणून ते तुम्हाला सांगत नाही. थोडेसे काही प्रश्न तुम्हाला मी होमवर्कसाठी दिलेले आहेत असं समजा. काही नाही अवघड, तुम्ही नेटवर सर्च केलं जागतिक आरोग्य दिन, लगेच तिथं उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. रेबीज हा रोग टिंबटिंबच्या चावण्याने होतो. प्रश्न अतिशय सोपा आहे, तेवढाच फसवा पण आहे. बऱ्याच जणांना रेबीज म्हटलं की एकमेव प्राणी जो आठवतो तो म्हणजे कुत्रा, आणि लगेच आपण कुत्रा हा पर्याय गृहीत धरून 1 नंबरचं उत्तर तिथं पर्याय लिहून टाकणार. बाकीचे पर्याय वाचणार सुद्धा नाही, आणि इथं आपण 100% फसणार आहोत. कारण कुत्र्याच्या बरोबरीनं ससा चावला, माकड चावला तरी सुद्धा आपल्याला रेबीज होऊ शकतो. म्हणून केवळ कुत्रा हे उत्तर जरी बरोबर असलं तरी ते इथं बरोबर म्हणून म्हणता येणार नाही, कारण इथं पर्याय क्रमांक 4 जो आहे तो बरोबर आहे. कुत्रा असेल, ससा असेल, माकड असेल, हे सगळे प्राणी, कुठलाही प्राणी यापैकी चावला तरी सुद्धा रेबीज हा विषाणूजन्य रोग होऊ शकतो. कारण ज्याप्रमाणे कुत्र्याच्या लाळेमध्ये रेबीजचे विषाणू असतात तसेच माकडामध्ये पण आहे, तसेच सस्यामध्ये सुद्धा असतात. ससा गरीब आहे, काय करणार असा विचार करून त्याला धरायला जाऊ नका. तो जर चावला तर रेबीज होऊ शकतो. आजाराबद्दलची काही माहिती अजून आपण पाहतो. त्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती कमी प्रमाणात होणं हे टिंबटिंब या रोगाचं लक्षण आहे. तर यासाठी तुम्हाला काही जणांना शुगर, असं काही जण म्हणतात बघा, मला शुगरचा आजार आहे, साखरेचा आजार आहे, आणि साखर गोड असते, मधु असा शब्द वापरतात, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये डायबिटीज असं म्हणतो. तो जो डायबिटीज आहे तोच मधुमेह. त्याच्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती फार कमी होते, आणि त्यामुळे जे आपण अन्न खातो त्याचं रूपांतर शर्करेमध्ये जास्त होतं, ती शर्करा पचत नाही, आणि मग रक्तामधलं साखरेचं प्रमाण वाढतं, आणि परिणामी त्याला आपण म्हणतो की मधुमेह झालेला आहे. ओके, म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत सामान्य ज्ञानमधल्या त्या आपल्याला अशा प्रकारे माहिती असणं गरजेचं आहे. मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, त्याबरोबरच भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, या सगळ्यांचे विषय मी या ठिकाणी कव्हर करतो आहे. आणखी एक प्रश्न सामान्य ज्ञानावरचा आधारित, युरेका युरेका असे टिंबटिंब यांनी म्हटले. किंबहुना याच्याबद्दलची जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीनुसार तो संबंधित शास्त्रज्ञ युरेका युरेका म्हणत आपल्या बाथरूममधून निघाला आणि पळत पळतच राजाकडं जायला निघालेला होता, अशी गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल. आणि याचंही उत्तर मी सांगून ठेवतो, काही अडचण नाही. पास्कल हे उत्तर नाही, न्यूटन हे सुद्धा उत्तर नाही. याचं उत्तर आहे आर्किमिडीज. कारण आर्किमिडीज या त्या काळातल्या तत्ववेत्याला म्हणू आपण, कारण तेव्हा शास्त्रज्ञ हा शब्द नव्हता. राजाच्या पदरी काही तत्ववेत्ते असायचे जे राजाला वेगवेगळ्या विषयामध्ये मार्गदर्शन करायचे. जसं की आता आपल्याकडं पंतप्रधानांना वैज्ञानिक सल्लागार असतात, तसे त्या काळात राजाला काही सल्लागार असायचे. त्यामध्ये आर्किमिडीज हा सल्लागार होता. आणि राजानं दिलेलं सोनं, सोनारानं बनवलेला मुकुट, त्याच्यामध्ये काही भेसळ आहे का हे तपासण्याचं काम आर्किमिडीजकडे आलं होतं. तेव्हा त्याने अनेक दिवस विचार केला, आणि एकदा आंघोळीसाठी त्याने बाथ टबमध्ये स्वतःचं शरीर बुडवल्यानंतर काही पाणी बाहेर पडलं. तेव्हा त्याला असं लक्षात आलं की मी तो सोन्याचा मुकुट पाण्यामध्ये बुडवून त्याचं आकारमान शोधू शकतो. म्हणून त्याला शोध लागला. म्हणून तो युरेका युरेका, युरेकाचा जो अर्थ आहे, हा ग्रीक शब्द युरेका, युरेका याचा अर्थ आहे सापडले किंवा मला सापडले. काय सापडले? सोन्यामध्ये भेसळ आहे किंवा नाही त्या मुकुटामध्ये हे शोधून कसं काढायचं हे मला सापडलं, हे आर्किमिडीजनं सांगितलं. ओरडत ओरडत तो राजाकडे पळाला. म्हणून युरेका युरेका हे शब्द त्यावेळेला फेमस झालेले होते. म्हणजे अशा प्रकारे शास्त्रज्ञांमध्ये त्यांच्या शोधामध्ये ज्या काही पाठीमागं घडलेल्या गोष्टी आहेत, काही ठिकाणी त्या दंतकथा सुद्धा असतात, पण त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यातून आपल्याला मिळणारा एक एक मार्क महत्त्वाचा आहे. कारण मेरिट जे आहे ते एक एक मार्काने सुद्धा पुढं मागं होऊ शकणार आहे. त्यामुळे सावध राहा.
तुमच्या मदतीसाठी मी माझ्या चॅनलमधून अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज तयार करून पाठवतो आहे. व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर 100% लाईक करा. कोणत्या विषयाचे व्हिडिओज आवश्यक आहेत तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या तयारीसाठी माझ्या बाजूनेही मोफत मदत चालू आहे. विद्युत घटाकडे आपण वळतो आहोत. या विद्युत घटांमध्ये काही प्रकार आपल्याला माहिती आहेत. त्यामधला एक प्रकार आहे कोरडा विद्युत घट, जो आपण ज्याला साध्या भाषेमध्ये सेल असं म्हणतो. ॲक्च्युली विद्युत घटांना सगळ्यांना सेल असं म्हणतात, पण आपण याला ड्राय सेल म्हणजे कोरडा घट असं म्हणतो. हा जो आहे लेड आम्ल विद्युत घट, याच्यामध्ये ॲसिड हे इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरलेलं असतं. प्रश्न असा विचारलेला आहे की या विद्युत घटामध्ये धन आग्र म्हणून कोण कार्य. तर एक लक्षात घ्या, लेड आम्ल विद्युत घटामध्ये लीड ऑक्साईड हा धन आग्र असतो, आणि त्याचबरोबर पीबी म्हणजे स्वतः लीड हे जे आहे ते निगेटिव्ह टर्मिनल म्हणजेच ऋण आग्र म्हणून कार्य करतं. गोष्टी बेसिक आहेत, त्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे. त्याबरोबरच कोरड्या विद्युत घटात टिंबटिंब हा ऋणाग्र म्हणून वापरतात. तुम्हाला कोरडा विद्युत घट सगळ्यांना माहिती असावा. जो सेल आपण वापरतो तो, त्या सेलमध्ये अशा प्रकारची माहिती आपण बघितली. इथं प्लस लिहिलेलं असतं, इथं मायनस लिहिलेलं असतं, आणि हे जे प्लस आहे ते एक असते ग्रॅफाईटची कांडी, आणि इथं खालच्या बाजूला निगेटिव्ह लिहिलंय, इथं मोकळा भाग असतो आणि तो असतो झिंक म्हणजेच जस्ताची डबी असते. आणि जस्ताची डबीच काय करते, ऋणाग्र म्हणून कार्य करते. कार्बन किंवा त्यालाच आपण ग्रॅफाईट असं म्हणतो, हे ग्रॅफाईट जे आहे ते धन टोक म्हणून कार्य करतं. जस्त जे आहे ते ऋण आग्र म्हणून कार्य करतं. कोरड्या घटामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक शेल हातामध्ये घ्या. त्या शेलला वरच्या बाजूला एक टोक निघालेलं असतं, त्याच्यावरती तांब्याची टोपी बसवलेली असते. त्याच्या आतमध्ये जर तुम्ही फोडून पाहिलं तर तुम्हाला एक कांडी सापडते, ती ग्राफाईटची कांडी असते. कार्बनचं ते एक अपरूप आहे. खालच्या बाजूला जिकडे निगेटिव्ह लिहिले, ऋण लिहिले, तिथं बघा, तिथं भाग ओपन असतो, तिथं तुम्हाला चमकणारा डबीचा भाग दिसतो, ती आहे जस्ताची डबी, म्हणून झिंक हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तुम्ही हे करून बघायचं आहे. सगळं मी जे सांगतोय त्या गोष्टी करून पहा. तुमच्या सामान्य ज्ञानामध्ये 100% ते पक्क होईल, आणि इथून पुढच्या तुम्ही देणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला तो प्रश्न आला की आठवेल की हां, असं हे असं असं होतं, सरांनी सांगितलं होतं. काही रेणूसूत्र तुमची पाठ असणं गरजेचं आहे, काही संज्ञा पाठ असणं. म्हणजे मी हे जे प्रश्न घेतोय ना, हे प्रश्न बेसिक प्रश्न आहेत. याच्यासारखे आणखी प्रश्न तुम्ही स्वतः तयार करू शकता. म्हणजे रेणूसूत्र हा कॉमन भाग आलेला आहे. या रेणूसूत्रामध्ये तुम्हाला रेणूसूत्र कोणत्या प्रकारचं घ्यायचं हे तुम्ही ठरवा, कारण मी इथं काही रेणूसूत्र घेणार आहे, बाकी सगळी तुम्हाला शोधायची आहेत. इथं मी घेतलेलं आहे ते अमोनियाचं रेणूसूत्र, आणि अमोनिया म्हणजे NH3 हे त्याचं उत्तर आहे. मग मिथेनचं रेणूसूत्र काय असावं बरं, तर ते आहे CH4. ही अशी काही रेणूसूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मी 2च घेतलेली आहेत, तुम्ही अनेक रेणूसूत्र याप्रमाणे पाठ करून घ्या. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला असं म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं अलेक्झांडर फ्लेमिंग, कारण फ्लेमिंगचं कार्य या मायक्रोबायोलॉजीमध्ये फार मोठं आहे. त्यानं त्याच्या त्या कालावधीमध्ये सुरुवातीला ते पेनिसिलियम शोधून काढलं होतं बघा, म्हणून फ्लेमिंग सगळ्यांना माहीत आहे. पण तसं नाही, क्षयरोगाचे जे काही जंतू आहेत ते शोधून काढण्याचं महत्त्वाचं कार्य जे केलेलं आहे ते रॉबर्ट. आता मग रॉबर्ट कोणता, 3 रॉबर्ट दिलेले आहेत, त्यापैकी रॉबर्ट कॉक लक्षात ठेवायचा आहे. क्षयरोग, कारण क्षयरोग होतो, त्याचे जीवाणू थुंकीतून, खोकल्यातून, शिंकण्यातून पसरतात. त्यामुळे हे कॉक लक्षात ठेवा. क्षयरोगाचा जंतू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे. आणखी एक शब्द येतोय तो म्हणजे न्यूक्लिऑन. मग न्यूक्लिऑन म्हणजे काय हा प्रश्न सर्वांना पडतो, त्यासाठी मी थोडीशी बेसिक माहिती सांगणं गरजेचं आहे. अणूची जी काही संरचना आपल्याला माहिती आहे त्यानुसार अणूचं केंद्रकात धनप्रभारित प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे प्रभाररहित आहेत ते बसलेले असतात, आणि त्यांच्या बाजूनं वेगवेगळ्या कवचांमध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन त्या केंद्रकाच्या भोवती कक्षांमध्ये किंवा कवचांमध्ये असं म्हटलं जातं परिभ्रमण करीत असतात. त्याला आपण इथं निगेटिव्ह असं नाव देऊयात. किती असतात, पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8, याप्रमाणे. आता इथं प्रश्न आहे न्यूक्लिऑन म्हणजे कोण नेमकं. न्यूक्लिऑन म्हणजे असे घटक जे केंद्रकात आहेत.
मग इलेक्ट्रॉन तर केंद्रकात नाही. मग तुम्ही म्हणाल प्रोटॉन आहे केंद्रकात, 1 नंबरचा पर्याय देऊन टाकू. बरोबर आहे, पण नीट वाचा. 3 नंबरचा पर्याय पण बरोबरच आहे, न्यूट्रॉन सुद्धा केंद्रकातच आहेत. म्हणजे खरा पर्याय क्रमांक 4 जो आहे तो तुम्हाला तिथं बरोबर म्हणून द्यावा लागेल. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जर तुम्ही दिलं तर ते पुरेसं होणार नाही. 4 नंबरचा पर्याय प्रोटॉन व न्यूट्रॉन हे दोन्ही पण केंद्रकात असतात, म्हणून त्यांना आपण न्यूक्लिऑन असं म्हणतोय. व्हिडिओजमध्ये अजून पुढं बरेचसे प्रश्न शिल्लक आहेत. काही प्रश्न मी आत्तापर्यंत कव्हर करून घेतलेले आहेत, परंतु व्हिडिओची लांबी 20 मिनिटांपेक्षा फार मोठी होऊ नये. 20 ते 22 मिनिटांचे व्हिडिओ असावेत असा माझा नियम आहे, म्हणून मी इथं हा व्हिडिओ बंद करतोय. तोपर्यंत तुमच्या माहितीसाठी शेवटचा काही भाग सांगणं गरजेचं आहे की या प्रकारचे आणखी काही प्रश्न मी पुढच्या व्हिडिओजमध्ये व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये लगेच देणार आहे. हा व्हिडिओ येतो त्या पाठीमाग तोही व्हिडिओ लगेचच येणार आहे. मात्र तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला बेल आयकॉन जर दाबला तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ सुद्धा नक्की मिळणार आहेत. एक काम करा, अजून इथंच तुम्हाला बाजूला एंड स्क्रीनमध्ये जे काही व्हिडिओ दिसत आहेत याच चॅनलमधले तुमच्या उपयोगाचे ते तुम्हाला दाखवले जात आहेत, ते सुद्धा व्हिडिओज तुम्ही नक्की पहा. पुढच्या व्हिडिओची थोडीशी वाट पहा, मी लगेच पुन्हा पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. तोपर्यंत धन्यवाद. ओके, थँक्यू.